आत्ता 2 वाजता आलो आहे मी. आता नेमकं आहे ना आभाळ आले, सकाळपासून लय ऊन होतं बाई, वाईट गरम लागायचं. आता ऊन, आता आभाळ आले, अख्खा आभाळ भरलं आहे राव. आणि पाऊस पडायची फुल दाट शक्यता आहे. पाऊस जर पडला ना ताकी पाणी इथून पडन खाली. गारा पडतात गारा. कोटना धुतला सकाळी. अण्णा आलाय, अण्णा 24 घंटे चौकन्ना. अरे अण्णा, अण्णाला न्यायची काळी माती. अण्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11:30 वाजल्यात. यांना आहे ना पाणी बिनी पाजून मी आत्ता आहे ना आत घेतली तिघांना. कोटना धुतला सकाळी. अण्णा आलाय, अण्णा 24 घंटे चौकन्ना. अरे अण्णा, अण्णाला न्यायची काळी माती. अण्णा म्हणते कुठून नेऊ, कुठून नाही म्हणलं, रानातून कुणाची उचलून. एवढ्या काय होते तेव्हा, सगळ्यांनी बट्ट्या चालू केल्यात ना, ते का भांडी लई घाण होते, त्यामुळं माती राती चोळायला ते भांड्यांना. ओ अण्णा चलो, इधर तुमको खेत दिखाता है, उधर से लेके जाओ. पोता लाय क्या? चल मग. ओके, आता यांचं उरकलेलं आहे. डायरेक्ट 6 वाजता इथं डायरेक्ट कुठे आहे आपल्याकडे एवढी मका आहे. आज नाही आणायला लागणार, उद्या आणू म्हणलं. मग शिल्लक पाडलेली पण आणि मी कुट्टी आज. या गोठा धुतला नाही राव, गोठा थोड्या वेळाने धुवून काढा लागणार सगळा. 2000 years later. आहे ना जवळपास 2 वाजल्यात. मी ना जरा बाहेर गेलतो जरा, त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूटिंग नाही काढली. थोडं काम होतं माझं एक. आत्ता 2 वाजता आलो आहे मी. आता नेमकं आहे ना आभाळ आले, सकाळपासून लय ऊन होतं बाई, वाईट गरम लागायचं. आता आता आभाळ आले, अख्खा आभाळ भरलं आहे राव. आणि पाऊस पडायची फुल दाट शक्यता आहे. पाऊस जर पडला ना ताकी पाणी इथून पडन खाली. पाणी जर पडलं राव, पाऊस पडला ना या अख्ख्या ह्याच्यात डायरेक्ट ओलं होणार अख्खं. अरे ओपन गेल्यामुळं प्रॉब्लेम आहे राव. ते पत्र्यावाला नेमकं ना म्हटलं 4 तारखेला येणार. पांढळेवाल्याला आम्ही सांगितलंच ना लावायला. म्हणलं पाऊस नाही म्हणून लावून न घ्यायला. म्हणून आलो गोठ्यात आलो खाली आत्ता आभाळ आल्यामुळं. एक गोठा धुवून घेतो आणि त्यातला आत घेऊन टाकतो मुर्दे. पाऊस जर आल्यावर काय अचानक पळापळ होणार आहे मग. शेट नॉर्मल चॅन आहे फक्त. जाऊ दे, जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा घरचे उठावते मला, मग पळत येतो. आत्ता उलट आताच गरम जास्त होते बाहेरपेक्षा. बाहेर तरी हवा चांगली, आता असं गरम होते अख्खं. या वासराला नेमकं मुन्नाला चालवाय न्यायचा होता, त्याला 4-5 वाजता चालवाय न्यायचं. याला जरा ना ढ्याफळले जरा, याला व्यायाम नाही खरा. बघू त्याला चालून मिळून व्यायाम देऊन जरा खुराक चेंज केला आहे. आणि नंतर याला परत झोपायचा मग. आणि याला 14 दिवसानंतर झोपायचा, आता लगे नाही आला. पाऊस पडायला लागला, टिपकायला लागले हळूहळू राव. येतो का आवाज? येतं काय माहिती तुम्हाला? पडला ना बाई, इथं खरंच डाय स्विमिंग पूल होणार आहे आईच्या गावात. नाव दे यांना आत घेतो, जेवायचे दोनारचे. इथं नेमकं माझ्याकडं काहीच नाही आहे. तिथं पन्हाळी नाही, पत्र्यानं लावलेलं आहे. ते पाऊस पडणारच आहे. ते आता पडलं तर पडलं पाणी. चल याला वाटत आहे त्याला पाजणार आहे औषध. खिडकी बशी आल्या घाबरात जरा. चल काय राव, कसं काय एकटा याला बाजूला घेणार. हो आता इथून अंतर किती मोजले सगळं तुम्ही? बरं ठीक आहे चालेल. किती दिवसात बनन आपली अजून पन्हाळी? 2 दिवस लागेल. 2 दिवसात बनन? हा 2 दिवस. चालेल ठीक आहे चालेल.
पाऊस पडला ना राव जास्त दाख पाणी पाणी होणार राव इथं आत्ताच बोललं आलं हो. हा 1 hour later. गारा पडतात गारा. राव तिथं आहे ना नेमकं मी होल केलं मोठं त्यामुळं पाणी जायला लागलं इथून चांगलं पाणी पास होतं इथून एक होत आता अख्खं साचन आहे पाणी डायरेक्ट गोट्यात घुसन. ताडपत्र लावली इथं मी आणि ऍडजस्ट करून ताडपत्र लावले असं पाणी ना ॲटलीस्ट इकडे निघेल अख्खं. याला पन्हाळ लावली असती ना पाणी अजिबात राहिलं नसतं राव. आता हे पन्हाळीचं काम 2 दिवस लागलं नाही म्हणणार माणूस. आज त्याला मी ॲडव्हान्स दिला माहिती का. मला वाटलं होतं एवढं होणार आहे म्हणून त्याला पैसे दिले. त्याला पाऊस एवढा पाऊस आहे ना आता काय गारा पडतात लिटरली अख्खा भिजलो राव मी. अख्खं पाणीच पाणी आलं डायरेक्ट इथं नाही पाणी थांबत. ती पाणी अख्खा बाहेर रोडला निघून इकडलं पण ते पाणी अख्खं इथला प्रॉब्लेम झाला. ते उघडं असल्यामुळं अख्खं पाणी घुसलं. काहीच करता येणार नाही मला याला. आता 5 वाजल्यात ना. आता मी गोट्या झालो खाली. अचानक लय जोरात पाऊस आला. वार पण लय जोरात आहे. इथं पाणी व्हायला लागलं आता. या साईडला काहीतरी लावायला लागेल ना पाणी आत जाईन. अख्खा गाळ होणार इथं. जास्त जर पाऊस आला ना मला तिथं काहीतरी होल बिल पाडून पाणी जायला फ्लो करून द्यायला लागेल. पन्हाळी असते ना ॲटलीस्ट पाणी वरचं पाणी तरी नेऊन घ्यायला असतं माहिती का राव. लय वाईट हालत होती राव अशी. नियम टाकून आहे ना यांना सप्लिमेंट पारलं दोघांना भीमाला मुन्नाला आणि लक्ष्मीला आहे ना खुराक टाकून दिला. म्हणजे मका टाकून दिली दोघांना कडबा मका. आता यांचं चालून दे. उद्या काही करून पत्रा चेंज करणार. हॉटेलचे पत्र चेंज करायचे हे फिक्स करणार पहिले आणि पन्हाळीचं लवकर करून घ्यायचं. का लागली बाई फुल पाऊस पडला राव फुल जोरदार. गारा पडल्या ना हे पत्रा सडलेला आहे ना त्यात तुटलं. आता दुसरा पत्रा चेंज करायला लागेल मला इथं. अरे फालतूगिरी आहे इथं. एक पत्रा चेंज करायचं तर मुंडारी आहे. तर मुंडारी तोडायला लागेल परत बांधायला लागेल. पण ते
कपडेच भिजले सगळे, आता काय करणार. अख्खा अंगाने भिजलोय मी. गार वाटाय गार गार वाजायला लागलं माहिती आहे बाई. ते अख्खं खोललं मी, पाणी काढून दिलं नाही तर ना तुंबलाच तर इथं. ओक इथं तोडलं मागाशी मी, खोल पाडलं. हे अख्खं पाणी पाच झालं तिकडं पलीकडं. इथं तोडलं तर नाही निघलं पाणी, इथं जोरात निघलं. ते पिच्या खाली आपल्याला नंतर पोते बिते टाकून माल टाकता येईल. एवढी अडचण नाही काय. यश आडला काय अजिबात हल्लं बिल्लं नाही, काय गळलं वेळलं काय नाही. इथं पलती का ना आलेला आहे. आता उघडला राव, 6 वाजल्या आणि आता उघडलाय. चला परत दाईना करून टाकली राव पावसाने. 6-5 मिनटं की मग तो वॉसमो DJ वॉसमो आणला मी. मला माहिती होतं पाऊस जोर पडणार आहे, घरी ठेवला ना. आता आयफोनने शूट करतोय. आणि बघितलं पाणी म्हणलं पडन आज घुसन ताडपत्री रावली जुगाडमध्ये. हे पाणी ॲटलीस्ट इकडे निघतंय. आता उद्या तर दिघा ना एवढं हॉटेलचं पण पाणी गाळायला लागले. हॉटेल वाजताला म्हणलं बंद करा डायरेक्ट. आपण उद्या डायरेक्ट पत्रे चेंज करू. तिथं पण पत्रे आणलेली मी, ते पत्रे चेंज करायचे. आता हा पत्रा चेंज करायचा. उद्या नेमकं भात भराडायत न्यायचं लागेल. भात पण बरडून बिरडून ठेव काढून ठेवलं, भराडलं नाही राव. घरचे तर बॉम्ब मारती माझ्या नावानी. सगळे काम एकत्र आले राव. आज झोपायचं म्हणलं राव, झोप नाही आली कालपासून. काल 5 दिवसभर पाणी देत बसलो आणि आज जोरात पाऊस पडलाय.